तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत या कोकणातील या भात खाचरामध्ये. प्रत्येकाला बिर्याणी आवडते, प्रत्येकाच्या जेवणामध्ये भात हा अत्यावश्यक असतो. या भातासाठी किती कष्ट करावे लागतात हे आपल्याला या ठिकाणी या भात खाचरामधल्या पाण्यामधून आपल्याला लक्षात येईल. हा भात शेतीचा जो प्रकार आहे, सगळ्या भात खाचरामध्ये अगदी पाणी खचोखच भरलेलं आहे. तर आपल्या कोकणाचा जो भात आहे, कोकणाचा जो तांदूळ आहे, तर हा तांदूळ या ठिकाणी आपण पाण्यात घेतलेलं पीक खरोखर अगदी शेतकऱ्याचा या ठिकाणी कस लावतं. अगदी पाण्यातच त्याला लावणार, पाण्यातच त्याची मशागत करणार, असा या ठिकाणी हा भात खाचरामधला हा जो तांदूळ आहे. तर पहा, अगदी या पावसामध्ये त्याची खाचरा अगदी फुल भरलेली आहेत आणि अतिशय सुंदर असा हा डोंगरदऱ्यामधला हा भात खाचराचा परिसर या ठिकाणी आपण पाहू शकता. सगळीकडे डोंगर, या डोंगरामध्ये असलेल्या या भात खाचरांच्या शेत्या. तर हे जे शेतकरी आहेत, खरोखर शेतकरी हा कोकणातील असो, विदर्भातील असो, किंवा मराठवाड्यातील असो, किंवा इवन कोणत्याही ठिकाणचा असो, परंतु शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय, उन्हात तानात पावसात झगडल्याशिवाय त्याच्या पदरामध्ये कधीच काही सहजासहजी पडत नसतं. हा शेतकऱ्याचा हा भात खाचराचा जो भात आहे, तर या भाताचं या ठिकाणी आपण हे जे दृश्य आहे आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं हे पीक या ठिकाणी आलेलं आहे आणि वाहणारं पाणी. बऱ्याच वेळेला वाटायचं की भात शेती म्हणजे नेमकी काय असते, तर आज आपण प्रत्यक्ष या भात शेतीचा जो भात खाचरांचा जो व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. तर पहा, या ठिकाणी जे भात आहे, या भाताचं पीक या ठिकाणी जोमात आलेलं आहे. सगळीकडं पाणी या ठिकाणी या भाताच्या खाचऱ्यामध्ये भरलेलं आहे. तर चला घेऊया आपण भाताचा या ठिकाणी आस्वाद.